गोष्टी सांगणाऱ्या अनेक आजी तुम्ही पाहिल्या असतील, परंतु निरक्षर असूनही निसर्गाची शाळा शिकलेल्या आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या आजी तुम्ही पाहिल्या आहेत का? नाही तर चला आज याच आजींची गोष्ट सांगतो. या आहेत निसर्गाला जपणाऱ्या बीज माता राहीबाई. लहानपणापासूनच निसर्गाची आणि आजींचं घट्ट नातं, यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया गोळा करण्याची त्यांना आवड होती. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं, देशी बियाणांचं वाण आता नष्ट होत चाललेलं आहे. म्हणून आजींनी मनाशी ठरवलं, काहीही करून या वेगवेगळ्या बियाणांचं संकलन करू, म्हणजे प्रत्येकाच्या समोर येणारं ताट विषमुक्त असावे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा ते मिळायला पाहिजे. या निश्चयामुळे थेंबे थेंबे तळे साचे असे करत त्यांनी पैशांची असते तशी बियाणांची बँक उभी केली. याच बीज बँकेमध्ये 3-4 प्रकारचे गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, 19 प्रकारचा वालघेवडा, राजगिरा, पालक, मेथी आणि आपल्याला माहीतही नसलेल्या अस्सल देशी वाणांच्या बियांचं जतन केलं. आणि ते कुठलेही रसायन न वापरता फक्त राख आणि शेणामातीचा उपयोग करून. त्यांच्या या कार्याचं कौतुक करत अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं.